उठा, लढा आणि जिंका. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावरती आणून सोडतं जिथे चहूबाजूंनी फक्त अंधार दिसतो. आपण फक्त प्रयत्न करत असतो, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो. लोक आपल्यावरती हसतात, आपल्या क्षमतेवरती शंका घेतात आणि एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला स्वतःचीच भीती वाटू लागते. जर आज तुमची परिस्थिती अशी असेल तर शांत बसा आणि स्वतःला एक सांगा, ही तुमची हार नाही, ही तुमची परीक्षा आहे. इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या माणसांवरती या जगाने संशय घेतला त्यानेच इतिहास रचला. अपयश आलं ना, मग रडत का बसायचं? उठायचं, स्वतःचे अश्रू पुसायचे आणि दुप्पट वेगाने कामाला सुरुवात करायची. नशिबाच्या नावाखाली हात धरून बसतात, पण जे नशिबाशी 2 हात करायची ताकद ठेवतात तेच या जगात स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात. लक्षात ठेवा, वाघ 2 पावले मागे घेतो, याचा अर्थ तो घाबरला असं नाही, तर तो झेप घेण्यासाठी तयार होत असतो. आता विचार करायचे दिवस संपले, आता करून दाखवण्याची वेळ आली आहे. स्वप्न बघितलं आहे ना, मग ती पूर्ण करण्यासाठी रक्ताचं पाणी करा. लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या, कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हेच लोक तुमच्यासाठी सर्वात आधी टाळ्या वाजवायला उभे राहतील. तुमची स्पर्धा जगासोबत नाही, कालच्या स्वतःसोबत आहे. काल जेवढं कमकुवत होतं, आज त्यापेक्षा दुपटीने मजबूत बना. परिस्थिती कशी असो, थांबायचं नाही, कारण तुम्ही हारण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी जन्माला आलात. उठा, लढा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही आहात. धन्यवाद.